ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची सर्व विद्यार्थी वाट बघत होते की लिस्ट कधी लागणार। तर सर्व ठिकाणच्या लिस्ट लागणं सुरू झालेलं आहे। आपल्याकडे एक लिस्ट आली आहे छत्रपती संभाजीनगर इथून। ही सुद्धा लिस्ट आपल्याला एका विद्यार्थ्याने पाठवलेली आहे। अशा प्रकारे ज्याही विद्यार्थ्यांना लिस्ट मिळत असेल त्या विद्यार्थ्यांनी लिस्ट प्रोव्हाइड करा, जेणेकरून ती लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर व त्याबद्दलची अपडेट देऊ, जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती मिळेल व त्यांना त्याबद्दलची हेल्प सुद्धा होणार आहे। तर बघू शकता यामध्ये लिस्ट दिलेली आहे, परंतु ही लिस्ट सिलेक्टेड विद्यार्थ्यांची नसून ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे किंवा जे विद्यार्थी अपात्र आहे त्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। तर यामध्ये बघू शकता स्टार्टिंगला तुमचे नाव येणार, महाविद्यालयाचे नाव, त्यानंतर कोणत्या वर्षाला शिकत आहे, त्यानंतर व्यावसायिक आहे अव्यावसायिक आहे, त्यामध्ये तुमची जी कास्ट आहे ती कास्ट सुद्धा देण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्रुटीचं कारण देण्यात आलं आहे। आणि यामध्ये बघितलेली लिस्ट आहे, याच्यामध्ये 586 जे विद्यार्थी आहे हे त्रुटीमध्ये किंवा अपात्र घोषित करण्यात आलेले आहे। तर विचार करू शकता की असे सर्व जिल्ह्याला किती विद्यार्थी अपात्र घोषित करण्यात येणार आहे। तर यामध्ये हा व्हिडिओ खूप जास्त मोठा न करता, तर ही लिस्ट जी आहे ही टोटल 25 पेजची लिस्ट आहे। तर ही लिस्ट आपण जर बघितली तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार, त्यामुळे फक्त अपडेट द्यायची होती की लिस्ट लागणे सुरू आहे। आणि या अगोदर सुद्धा आपण अपडेट दिलेल्या होत्या की सर्वप्रथम लिस्ट त्रुटीची लागणार, त्यामध्ये तुम्हाला त्रुट्या पूर्ण कराव्या लागेल आणि परत सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट लागू शकते। यामध्ये विद्यार्थी अपात्र सुद्धा झालेले आहे, तर अपात्राचं कारण चेक करा। लिस्ट बघितल्यानंतर जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये किंवा त्रुटी यादीमध्ये आहे त्यामध्ये रिझन चेक करा आणि आपल्या ऑफिसला व्हिजिट करा, त्रुटी पूर्ण करता येते का चेक करा। जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही अपात्र घोषित करण्यात येणार आणि तुम्हाला जी 60,000 रुपयापर्यंत जी स्कॉलरशिप आहे ही मिळणार नाही आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचे नाव या लिस्टमध्ये आहे त्यांनी व्हिजिट करा। छत्रपती संभाजीनगरची ही लिस्ट आहे। अशा प्रकारे बाकी जिल्ह्याच्या सुद्धा लिस्ट येणे सुरू आहे। लिस्ट आल्यानंतर त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस व्हायला नको। कारण यामध्ये जे लिस्ट आली आहे यांना त्रुटी पूर्ण करणं गरजेचं आहे, त्रुटी पूर्ण केली तरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल जीही अपडेट येईल, ज्याही जिल्ह्याच्या लिस्ट येईल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।